राहुरी तालुक्यातील ब्राह्मणीत आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात यंदाचं तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शन होत आहे। बुधवार 11 ते शुक्रवार 13 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या 52व्या तालुकास्तरीय विज्ञान गणित चित्रकला प्रदर्शनाची पूर्वतयारी युद्ध पातळीवर सुरू असल्याचं दिसून येत आहे। तालुक्यातील विविध शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षक प्रेमी यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज झाली आहे। शाळेच्या नावाप्रमाणे गुणवत्तेत आदर्श असलेली आदर्श शाळा आता भौतिक सुविधेत तालुक्यात आदर्श ठरत आहेत। ग्रामस्थ, पालक, शिक्षक, दानशूर व्यक्तिमत्व यांच्या सहकार्यातून गत 1-1.5 वर्षात आदर्श माध्यमिक विद्यालयात मोठा बदल झाला। शाळेच्या नूतन दुमजली इमारतीचं काम, जुन्या नव्या इमारतीची रंगरंगोटी, खिडक्या, दरवाजे, बेंच दुरुस्ती, नवीन फरशी, वृक्षारोपण, जुन्या झाडांना कलर, संपूर्ण परिसराला कंपाऊंड, वर्गनिहाय सीसीटीव्ही कॅमेरे, विद्युत फिटिंग, फॅन, लाईट, पिण्याच्या पाण्याची टाकी दुरुस्त, सायकल स्टँड आदींसह विविध कामे पूर्ण झाली आहेत। सध्या महत्त्वाचं काम हाती घेण्यात आलंय। विद्यार्थी घडवणारं व्यासपीठ म्हणजे शाळेचं स्टेज होय। त्याचा आकार वाढवलाय। स्टेजवरील पत्रे बदलून नवीन आकर्षक असं टाकले। स्टेज समोरील ध्वजाच्या व्यासपीठाचं काम करून नवीन पूर्वीपेक्षा उंच असा ध्वज खांब बसविण्यात येतोय। पुढील 2 दिवसात हे काम पूर्ण होईल। या कामाशिवाय आगामी काळात विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडा संकुलनात एक चांगलं क्रीडांगण असावं, याप्रमाणे कबड्डी, खो खो मैदान तयार करण्यात येणार आहे। त्यासाठी पोयटा माती जेसीबीच्या साह्याने क्रीडांगण तयार करणे, त्यासाठी खर्च आहे। स्टेज समोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, ध्वजारोहण जागा आकर्षक बनवण्याचा प्रयत्न आहे, त्यासाठी खर्च अपेक्षित आहे। आज अखेर अनेकांनी या विद्येच्या मंदिरासाठी आपापल्या परीने आर्थिक योगदान दिलंय। आता उर्वरित व महत्त्वाच्या पूर्ण करण्यासाठी आर्थिक तरतूद महत्त्वाची आहे। त्यासाठी ज्यांना शक्य होईल त्यांनी आपल्या परीनं आपली शाळा, आपला अभिमान याप्रमाणे उद्याचं भविष्य घडवणाऱ्या आदर्श विद्यालयासाठी आपल्या मदतीची निश्चित गरज आहे। सर्व शिक्षक आपलं कुटुंब समजून शाळेच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण काम करत आहेत। प्राचार्य नानासाहेब जाधव, उपप्राचार्य बाळासाहेब काळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आदर्श विद्यालयाच्या बदलासाठी प्रयत्नशील आहेत।